शहापूर तालुक्यातील मोहिलियागई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये कार्यरत कर्मचारी नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी 2 दिवसीय कार्यशाळा आत्मचिंतन सहविचार सभेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी प्रमुख उपस्थिती स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेशजी जाधव साहेब, स्थानिक विश्वस्त आनंद गायकवाड, प्राचार्य डॉक्टर डी शिंदे, जनरल व्यवस्थापक गुलाब हिरे, माधव मुडगे, राहुल जाधव, उल्हास पाटील, कैलास थोरात, पंकज बडगुजर, अनिल पाटील आणि श्री सय्यद वल्ली साहेब आदी मान्यवरांसह संकुलाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। आत्मचिंतन सहविचार कार्यशाळेच्या प्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष श्रीमान उमेशजी जाधव साहेब यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांचं स्वागत केलं। नंतर संकुल उभारण्यामागे परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींचा उद्देश आणि यासाठी समस्त संत, विश्वस्त, भाविक परिवार यांचं योगदान आणि आध्यात्मिक व शैक्षणिक वाटचालीबाबत मार्गदर्शन करताना पूर्वीचं संकुल आणि सद्यस्थितीच्या संकुलाबाबत त्यांनी माहिती दिली। तसेच आत्मामालिक ध्यानपीठाबाबत परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कार्याबद्दल, परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींबद्दल सर्व प्रमुख संतांचा परिचय, तसेच मुख्य शाखा कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, विश्वस्त मंडळाचे सर्व स्थानिक विश्वस्त मंडळ यांचा चित्रफितीद्वारा परिचय करून दिला। संस्थेच्या विविध विभागांची माहिती दिली। सर्व देवांचा देव आत्मा हृदयात असून त्याची ओळख करून घेऊन सद्गुरूंच्या कार्यामध्ये सहभागी होऊन आपलं जीवन कसं सफल होईल याबाबत प्रेरणा दिली। कार्यशाळेचे प्रमुख प्रशिक्षक श्री सय्यद वल्ली सर यांनी संस्थेच्या व्यवस्थापन, ध्येय, उद्देश, कार्यप्रणाली, नैतिक अधिष्ठान याबद्दल माहिती दिली। गुलाब हिरे सर यांनी संकुलाच्या व्यवस्थापकीय कार्यप्रणाली विकसित कशी केली जाईल व तंत्रज्ञानाचा वापर करून दस्तऐवज कसे जतन करून ठेवता येईल याबाबत माहिती दिली। HR मॅनेजर माधव मुडगे सर यांनी संस्थेच्या HR विभागाबाबत माहिती देऊन संस्थेचे नियम शिस्त याबाबत मार्गदर्शन केलं आहे। उल्हास पाटील सर यांनी संस्थेच्या धोरणासंदर्भात चर्चा केली आहे। या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप कौतुक केलं असून सर्व कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी प्रतिनिधी भूषण चोबेंसह संपादक सागर आहिरे, शहापूर।